शहराचा इतिहास हा टिकून ठेवला पाहिजे आणि त्याच्यामुळे ठाणे शहराचं एक आगळा वेगळा इतिहास आहे. हे सांस्कृतिक शहर आहे, हे ऐतिहासिक देखील या शहराला फार मोठी पार्श्वभूमी लाभलेली आहे. अनेक ऐतिहासिक घटना या शहरामध्ये घडलेल्या आहेत. ठाण्यामधल्या या येणाऱ्या पुढच्या पिढ्यांना, महाराष्ट्रातल्या पुढच्या या पिढीला हे सगळं ज्ञात असलं पाहिजे. त्याच्यातूनच शेवटी प्रेरणा घेतली जाते आणि त्याकरता या शहरामधल्या अनेक गोष्टींच्या बरोबर हा ठाणे मुक्ती दिन देखील अत्यंत महत्त्वाचा आहे. की पोर्तुगालांच्या लोखंडातून मराठ्यांनी हा किल्ला जो आहे तो मुक्त केला आणि अतिशय अन्याय आणि अत्याचार करणारे पोर्तुगीज त्यांना या ठिकाणी 27 मार्च 1737ला परास्त केलं. हा इतिहास शेवटी अत्यंत प्रेरणादायी आहे आणि त्यामुळे हा आम्ही जवळजवळ गेली 11 वर्ष हा ठाणे मुक्ती दिन साजरा करतो. केवळ मुक्ती दिन साजरा न करता हा इतिहास देखील या जेलच्या आतमध्ये देखील आम्ही त्याचं एक स्मारक निर्माण करतोय. म्युरल्सच्या माध्यमातून हे लोकांना खुलं होणारे पुढच्या काळामध्ये क्रांतिकारकांचा इतिहास या ठाण्याला आहे, या जेलला देखील आहे. आता हे जेल आहे, पूर्वी हा किल्ला होता आणि त्याकरता हा ठाणे मुक्ती दिन जो आहे अन्याय अत्याचारातून मुक्त केल्याचं हे प्रतीक आहे. या शहरामधला प्रत्येक कुटुंबातला एक माणूस यांनी ओलीस ठेवला होता. एवढं प्रचंड असं पोर्तुगीजांनी अन्याय जो केलेला होता, तर त्याला कसं परास्त केलं, शौर्याचा पराक्रमाचा इतिहास आहे. आणि या मुक्ती दिनाच्या निमित्ताने मला खात्री आहे की हीच प्रेरणा जी आहे ती पुढच्या काळामध्ये निश्चितपणे उपयोगी पडणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा शौर्य आणि पराक्रमाचा इतिहास जसा आमचं सह्याद्री प्रतिष्ठान हे दुर्ग सेवा करून, आमचे दुर्गसेवक जे आहेत ते त्या ठिकाणी जाऊन निरनिराळ्या मोहिमा करून, कामं करून हा इतिहास जिवंत राहण्याकरता अहोरात्र मेहनत करतात, तसंच ही जी इतिहासाची ज्या घटना आहेत त्या देखील जिवंत ठेवण्याचा हा एक आमचा प्रयत्न आहे.